पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, विश्वास हा समजणे आणि मानणे, मानणे म्हणजे कबूल करणे, ह्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. विश्वास समजणे आणि मानणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे. समजणे, मानणे, कबूल करणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे, हा खरा विश्वास. म्हणजे पुष्कळ लोक विश्वास करत नाही कारण त्यांना समजलं नाही. पुष्कळ लोक विश्वास करत नाही कारण त्यांनी परमेश्वराला ओळखलं नाही. पुष्कळ लोक विश्वास करत नाही कारण त्यांनी विश्वास काय आहे हे समजलंच नाही, समजण्याचा प्रयत्नही केला नाही. स्वामी नित्यानंद सांगत आहे, तो म्हणतो की मी 13 वर्ष वेदाचा अभ्यास केला. हिंदू वेद ग्रंथाचा अभ्यास केला आणि मी जेव्हा 13 वर्ष अभ्यास केला, तो 13 वर्षाचा अभ्यास मला हेच सांगत होता की सत्याची ओळख करा. सत्य काय आहे, सत्य काय आहे, सत्य काय आहे, सत्य काय आहे, ओळख करा, सत्य जाणून घ्या. सत्य त्या वेदाच्या अभ्यासामध्ये तेवढ्या याच्यामध्ये हेच सांगत होतं का सत्य काय आहे, सत्य काय, सत्यावर विश्वास ठेवा, सत्यावर स्वीकार, सत्याला स्वीकार करा, सत्य काय आहे हे सर्व सांगत होते. सत्य अनंत आहे, सत्य अढळ आहे, सत्य नाश होणार नाही, सत्य बेकार जाणार नाही, सत्य आम्हाला फसवणार नाही, सत्य आम्हाला तारणाकडे नेईल, हेच सांगत होता. आणि त्याच्यानंतर त्याने समजलं की बायबल मध्ये लिहिलेलं आहे, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:26 मध्ये लिहिलेलं आहे, येशू म्हणत आहे सत्य मी आहे. ऋग्वेदामध्ये त्याला समजलं नाही, कोणी म्हटलं नाही का मी आहे म्हणून, परंतु त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं का सत्याचा शोध करा, सत्याला ओळखा, सत्याला जाणा. परंतु बायबलमध्ये सांगितलं आहे, येशू सांगत आहे मीच आहे, सत्य मीच आहे, मार्ग मी आहे, सत्य मी आहे, जीवन मी आहे. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे पवित्र वचन आम्हाला सांगते, योहानाचे शुभवर्तमान अध्याय, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला अध्याय 3:16 मध्ये आम्हाला सत्य समजते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पण केला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हे आहे अगदी सत्य, हे आहे अगदी सत्य. प्रियजन हो, आम्ही रोमकरास पत्र अध्याय 8:32 मध्ये वाचतो, सत्याचा शोध करा, सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील. प्रियजन हो, सत्य कधी समजते? समजते आमच्या अनुभवाने, अभ्यासाने, अनुभवाने समजते. उधळ्या पुत्राने आपल्या बापापासून आपला हिस्सा घेतला, तेव्हा त्याला काय वाटत होतं का मी खूप चांगलं काम करत आहो, मला आनंद भेटत आहे, आता माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, मला आता काही कमी पडणार नाही, माझा हिस्सा मला मिळालेला आहे, मी कशा प्रकारे याचा उपयोग केला तरी मला काही प्रश्न पडणार नाही, हानी होणार नाही, कारण माझ्याजवळ संपत्ती आहे. त्याने विचार नाही केला, त्याने समजलं नाही. आणि लोक अध्याय 15 पवित्र वचन 17 आम्हाला सांगते, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, त्याने वचन असं सांगते, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरत आहो. हालेलुया. प्रियजन हो, कधी आला तो? कधी म्हणाला आहे? तो शुद्धीवर आला. वचन सांगत आहे तो शुद्धीवर आला, म्हणजेच त्यांनी समजला शुद्धीवर येणे. प्रियजन हो, पुष्कळ लोक
जिवंत आहेत, काम करत आहेत, त्यांना बुद्धीही आहे, परंतु सर्वच्या सर्व शुद्धीवर आलेले नाही. जो शुद्धीवर येतो त्याला देव दिसतो. जो शुद्धीवर येतो त्याला देव दिसतो. प्रभू येशूनं मरत असताना क्रूसावर टांगलेला प्रभू, दुःखामध्ये कण्हत असलेला प्रभू, दुःखाने रक्ताने रंगलेला प्रभू, रक्तबंबाळ झालेला प्रभू, शेवटच्या क्षणी त्याला दुसरं काही नाही समजलं. त्या चोराला क्षमा करताना म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. समजत नाही, समजत नाही, त्याला समजलं नाही, म्हणून देवपुत्राची त्यांनी हत्या केली. परंतु देवपुत्राची कोणी हत्या करू शकत नाही, हे परमेश्वराची योजना आहे. परंतु त्यांना आशीर्वाद मिळावा, त्यांना त्यांना पापाची क्षमा मिळावी म्हणून येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. काय म्हटलं? त्यांना समजत नाही. आम्हापैकी पुष्कळ लोक अजून विश्वास ठेवले नाही, त्यांना समजत नाही. पुष्कळ लोक अजूनही येशूकडे आलेले नाही, त्यांना समजत नाही. पुष्कळ लोक येशूची टीका करतात, छळ करतात, त्यांना समजत नाही. आणि जो समजतो, जो समजला आहे, त्यांनी विश्वास ठेवला आहे. जो समजला आहे त्याला आनंद झाला आहे की खरोखर मला देव मिळालेला आहे. प्रियजन हो, हे समजणे फार महत्वाचे आहे. समजलं पाहिजे. शुद्धीवर येणे, शुद्धीवर येणं. आम्ही बेहोश होऊन काहीतरी करतो. संत पौलाला काय वाटत होतं का तो असा विश्वास ठेवता का आपण नीतीने वागावं. तो नीतीने वागत होता. तो असा विश्वास ठेवता का आपण परमेश्वरासाठी कार्य करावं. तो परमेश्वरासाठी कार्य करत होता. परमेश्वराच्या विरुद्धामध्ये कोणी आलं तर त्याला मारून टाकायचं. म्हणजे परमेश्वरासाठी तो काम करायचा करत होता पहिलं, परमेश्वरासाठी. परंतु त्याला परमेश्वर कोण आहे हे समजलं नव्हतं. परमेश्वरासाठी काम करायचं हे ठरवलं होतं त्याने त्याच्या जीवनामध्ये. म्हणून त्याला असं वाटत होतं की परमेश्वरापासून, म्हणजे त्यांच्या त्या धर्मापासून, यहुदी धर्मापासून जे लोक येशूकडे जात आहेत म्हणजे ते गुन्हा करत आहेत असं त्याला समजत होतं. परंतु येशूच हा देव आहे हे त्याला समजलं नव्हतं. तेव्हा एकदा मोठ्या जोमाने सैनिकासह तलवार घेऊन तो घोड्यावर बसून जात होता. आणि दमस्कस मध्ये त्याला येशूने दर्शन दिले. त्याच्या समोर एक तेज प्रकाश चमकला. त्याच्या समोर क्रूस दिसला आणि तो खाली पडला. आणि खाली पडल्यानंतर त्याला एक आवाज आला, शोला शोला, तू माझा छळ का करतोस? तेव्हा त्याने म्हटलं, तू कोण आहेस? त्याने म्हटलं, मी तोच आहे ज्याचा तू छळ करत आहेस. म्हणजे ख्रिस्ती लोकांचा छळ करत आहेस, म्हणजे ख्रिस्ताचा छळ करत आहेस. तुला असं वाटलं का तू सत्य करत आहेस, परंतु तू खऱ्या देवाला ओळखला नाहीस. तेव्हापासून त्याने आपला सर्व निर्णय बदलला. म्हणजे तो समजला, होश मध्ये आला आणि त्याने तेव्हापासून ख्रिस्ताचा प्रचार करणे सुरू केला. ज्याला समजलं त्याने विश्वास ठेवला आणि ज्याने विश्वास ठेवला त्याचे तारण झालेले आहे. संत पौल म्हणत आहे प्रेषितांचे कृत्य अध्याय 16:31 मध्ये सांगत आहे. पवित्र वर्तन म्हणतो, येशूवर विश्वास ठेवशील तर तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रियजन हो, आमच्या घराण्याचे, आमच्या कुटुंबियाचे सर्वांचे तारण होणे फार गरजेचं आहे. परंतु आपण त्या तारणापर्यंत कधी पोहोचू? जेव्हा आपण आपल्या अंतःकरणाने येशूवर विश्वास ठेवू. आणि येशूवर विश्वास ठेवण्यासाठी आपलं तन मन प्रभूकडे लावलं पाहिजे. आपण थोडंसं विनम्र झालं पाहिजे, समजून घेण्याची गोष्ट केलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि
स्वामी सत्यानंद सांगितल्याप्रमाणे जर कोणी खरी भक्ती करतो देवाची, समजा जरी तो ख्रिस्तापासून दूर असेल तर पण तो भक्ती करतो. भक्ती काय आहे? भक्ती आम्हाला देवाकडे नेते. समजा आपण दुसऱ्या मार्गामध्ये आहोत, परंतु समजा त्याची जर खरी भक्ती केली तर भक्ती फक्त देवाची केली जाते. आणि आम्हाला माहित नाही की खरा देव कोण आहे. आपण खऱ्या अंतःकरणाने जेव्हा भक्ती करतो तेव्हा खऱ्या अंतःकरणाने भक्ती करताना ते भक्ती आम्हाला हळूहळू हळूहळू सत्याकडे नेते. कोणतीही भक्ती तुम्ही कराल तर, परंतु भक्तीमध्ये भेसळ नसावं, भक्तीमध्ये तिरस्कार नसावा, भक्तीमध्ये कोणाला छळ करू नये, भक्तीमध्ये कोणाला अन्याय लावू नये. भक्ती म्हणजे देव आहे, देवाची मी भक्ती करतो. परमेश्वर एक आहे आणि त्या परमेश्वराची मी भक्ती करतो. तो परमेश्वर प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो कोणाची हानी करत नाही, तो कोणाला दोष लावत नाही, तो क्षमाशील आहे, तो दयाशील आहे. अशा प्रकारे जो भक्ती करतो त्या व्यक्तीला परमेश्वर सत्य दाखवतो. स्वामी सत्यानंदने तेच सांगितलं आहे. त्याने 13 वर्ष अभ्यास केला, शेवटी त्याला येशू दिसला. स्वामी विवेकानंदाने अभ्यास केला, त्यांनी शेवटी सांगितलं की येशू सत्य आहे. आणि पुष्कळ लोकांनी, खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी भक्ती केलेली आहे त्याची भक्ती त्याला येशूकडे नेलेली आहे. कारण सर्व कोणतेही ग्रंथ तुम्ही वाचाल तर तुम्हाला सत्य समजेल आणि ते सर्व ग्रंथ ते सत्याकडे नेतील आणि येशूकडे. मनामध्ये तिरस्कार नसावा. आम्ही पाहतो इकडे तिकडे दंगे होत आहेत, छळणूक होत आहे, मारामारी होत आहे धर्मासाठी, विश्वासासाठी. ही भक्ती नव्हे. ही भक्ती असं केल्याने आम्हाला देव दिसणार नाही. ज्याच्यावर विश्वास होतो, ज्याची भक्ती करतो, तो सुद्धा आम्हाला आशीर्वाद देणार नाही. आम्ही बंड करतो, आम्ही खोड्या करतो, मार मोदार करतो किंवा आम्ही नष्ट करतो, हे भक्तीचा भाग नव्हे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पुष्कळ लोक ज्या विश्वासामध्ये आहेत त्या विश्वासामध्ये सुद्धा खरी भक्ती करत नाही. काय करतात? फक्त निभवतात. काय करायचं? वडील एक पूजा करत होता, त्याची पूजा लेकरानं पाहिली आणि ते लेकरू त्याचं सांभाळ चालवत आहे. पूजा करणे, फक्त पूजा करणे, पाणी टाकणे, शेंदूर लावणे, अगरबत्ती लावणे, ते घरानं चालवणे, घराची भक्ती चालवणे. अभ्यास कोणी केला नाही, अभ्यास कोणी केला नाही. आम्ही पाहतो पुष्कळशा बाया भक्ती करतात, त्या बायाची भक्ती चालते, उपवास करणे, भक्ती करणे, उपार नेणे, आणि त्याच्यानंतर मग सून करते, मग सून केल्यानंतर मग तिची सून करते, असा रिवाज चालला. पण ते आहे काय हे कोणी अभ्यास केला नाही, अभ्यास केला नाही आणि शिकण्याचा प्रयत्न केला नाही. आणि पुष्कळ लोक पुस्तकी ज्ञान वाचून, त्यांना वाटते पुस्तकी ज्ञान वाचून असं मला समजलं का देव नाही आहे. प्रियजन हो, तुम्ही पुस्तक वाचून किंवा पुस्तकाचा अभ्यास करून डिग्री कमावून देव समजू शकणार नाही. देव समजण्यासाठी मनाला शांत करावं लागते. देव समजण्यासाठी मनाला काबूमध्ये ठेवावं लागते. देव काय आहे? देवाची शक्ती सामुग्री हे काय आहे? शांतपणे, विश्वासाने, भक्तीने, प्रेमाने, दयेने, क्षमेने हे अवगत केली जाते देवाचा मार्ग. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे, पुष्कळ लोक देव नाही म्हणणारे लोक, त्यांच्या मनाकडे पहा, ते शांत नाही, ते टीका करतात. टीका करून ते काहीतरी दोष लावून म्हणतात आम्ही अभ्यास केलेला आहे, देव नाही, माणूसच देव आहे. तसं होऊ शकत नाही. देव ह्या 2 अक्षराच्या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. काहीतरी अर्थ आहे म्हणून तो देव हे एक शब्द निर्माण झालेला आहे. आणि तो देव मनाचा कोणीतरी आहे. आणि तो देव ज्याला आपण ह्या आमच्या लहानशा दिमागाने समजू शकत नाही, आमच्या या लहानशा डोळ्याने आम्ही पाहू शकत नाही, आमच्या या अंतःकरणाने त्याला अनुभव करू शकत नाही. त्याच्या भक्तीमध्ये डुबल्यानंतरच आम्हाला त्याचा अनुभव येतो. म्हणून प्रियजन हो, भक्तीमध्ये डुबूया आणि देव ओळखण्याचा प्रयत्न करूया. त्याला म्हणतात विश्वास. विश्वास म्हणजे समजणे, ओळखणे
आणि विश्वास ठेवणे, समजणे, ओळखणे, अनुभव घेणे, समजणे आणि अनुभव घेणे, ज्ञान प्राप्त करणे, त्यालाच म्हणतात विश्वास. प्रियजनो, देव सर्वांना हा विश्वास देऊ इच्छितो. आपण विश्वास करूया, विश्वासाने आपण समोर जाऊया. देव आम्हाला अनुभव देणार.